श्री स्वामी समर्थ श्रोते हो. कृपाचार्य स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरांचं आणि दत्त सेवेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत. 4 महिन्याचा गर्भ असतानाच त्याच्या डोक्यामध्ये 4 ची जी गाठ होती, तोच अनुभव आज आपण ऐकणार आहोत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ श्रोते हो. समर्थ महाराज आपल्याला सहाय्य धावून येतात यात तीळ मात्रही शंका नाहीये. पण त्यासाठी आपल्या सेवेची जी बँक आहे त्या बँकेमध्ये खरोखर तेवढी आपली पुण्याई आहेत का? आपल्या नामस्मरणाचा तेवढा साठा आहेत का? की जेणेकरून आपल्याला ज्या वेळेला आपल्याला काम पडणार आहेत की आपल्यावरती आता संकट आलेलं आहे आणि त्या संकटकाळी धावून येण्यासाठी आपल्या महाराजांचं नामस्मरण आपण किती केलेलं आहे आणि त्या बँकेतलं किती नामस्मरण आपल्यासाठी उपयोगात पडणार आहे, हे कदाचित मला वाटतं हे तुम्ही स्वतःलाच हा प्रश्न विचारायला पाहिजे. आपलं जर अंतःकरण खरंच कोमल असेल आणि त्यात अंतःकरणाने जिव्हाळ्याने जर आपण खरंच आपल्या स्वामी महाराजांना शरण गेलो, सतत त्यांच्या नामाचा धावा केला, नामस्मरण केलं, तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख येतं त्या दुःखातून महाराज आपल्याला कशी मदत करतात हेच या अनुभवातून आज आपण ऐकणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनाचं थोडं तरी समर्पण आपल्या द्यावंच लागतं. पण समर्पण आपल्याला स्वामी महाराज काय मागतात, तर फक्त नामस्मरण. माझं नामस्मरण जर तू करत असशील तर मी नक्कीच तुला जपणार आहेत. आणि महाराजांनी नेहमीच आपल्याला एकच शिकवलेलं आहे आणि ही त्यांची शिकवणच आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. श्रोतेहो, खूप सुंदर स्वामी प्रचिती ह्या सेवेकरी दादांना व ताईंना आलेली आहेत. 17 डिसेंबर 2014 मधील हा त्यांचा अनुभव आहे आणि त्यांनी तो आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे. ते सांगतात ताई दादा की दिनांक 17 डिसेंबर 2014 त्या दिवशी वार हा बुधवार होता. आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कन्या प्राप्त झाले. पण ती ज्यावेळेस पासून म्हणजे त्या ताई सांगतात की ज्यावेळेस पासून मी गरोदर राहिले आणि तो 9 महिन्याचा जो कालावधी होता तो अगदी विज्ञानालाही आश्चर्यकारक म्हणजे विज्ञानालाही मागे टाकणारा होता. या 9 महिन्याच्या कालावधीत विज्ञानाला सुद्धा आश्चर्यचकित करतील असे 2 अनुभव आम्हाला आलेले आहेत. गर्भ 4 महिन्याचा असताना गर्भाच्या डोक्यात 5 ची गाठ आढळून आली होती. यासाठी आम्हाला डॉक्टरांनी परत तपासणीसाठी 4 दिवसांचा अवधी दिला. या अवधीमध्ये मला होईल तेवढी सेवा मी केली. माझ्याच्याने माझ्या मिस्टरांच्या परीने आम्ही जेवढं जमेल तेवढी आम्ही महामृत्युंजय कवच, धुमावती तीर्थ, महामृत्युंजय मंत्र या सेवेचे तीर्थ आम्ही करत राहिलो आणि मी ते घेत राहिले. पुन्हा 4 दिवसानंतर आम्ही तपासणीसाठी गेलो तर आश्चर्य काय, तर विज्ञानालाही स्वामी महाराजांच्या सेवेने मागे टाकलेलं होतं. म्हणजेच काय, तर ती गाठ अगदी पूर्णपणे नाहीशी झालेली होती. जर ही गाठ गेली नसती तर गर्भपाताशिवाय डॉक्टरांकडे एकही पर्याय नव्हता. एवढ्या कमी कालावधीत हे फक्त कोणी केलं, तर माझ्या स्वामी महाराजांनी माझ्यासाठी केलेलं आहे. आमची अशी इच्छा होती की शस्त्रक्रिया न करता बाळपण व्हावे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करण्यात आली. जेव्हा शस्त्रक्रिया झाली तेव्हा स्त्रीरोग तज्ज्ञांना असे कळले की या महिलाच्या अंडकोशामध्ये तांबडे पट्टे आहेत. ही महिला विशेष औषधोपचार घेतल्याशिवाय गर्भवती राहूच शकत नाही. त्यातील एक स्त्रीरोग तज्ज्ञ सेवेकरी असून त्यांनी जेव्हा इतर तज्ज्ञांना सांगितले की ही महिला कुठलाही औषधोपचार न घेता गर्भवती राहिली आहे आणि हे फक्त
शक्य झालं आहे ते फक्त महाराजांच्या सेवेमुळे. श्रोते हो, मनुष्य शेवटपर्यंत हे कार्य करीत असतो, अगदी म्हणजे त्याच्या संसारासाठी, त्याच्या प्रपंचासाठी, त्याच्या मुलांसाठी, त्याच्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींसाठी तो अगदी जणू जसा काही रानावनात फिरत असतो. आणि ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी तो शोधत असतो. तो फक्त एक त्याच्या गुरूंचा आसरा. आणि आपले गुरुच म्हणजे कोण, तर आपले स्वामी महाराज. आणि या परब्रह्माने आपल्याला स्वतःहून जे दिलेलं आहे तेच म्हणजे त्यांच्या नामस्मरणाचा जो षडाक्षरी मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ. या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की अशक्य ही शक्य गोष्टी आपल्यासोबत घडू लागतात. त्याचंच हे उदाहरण आहे की जो आजचा अनुभव आपण ऐकला आहे. कोमल अंतःकरण जर असेल ना, तर खरं म्हणजे सांगायलाही असं वाटतं की मदत न मागता स्वामी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपली मदत करण्यासाठी येतातच. फक्त आपल्यामध्ये पाहिजे समर्पण, आणि तेही फक्त नामस्मरणाचं. श्रोते हो, आजची केलेली सेवा इथंच स्वामीचरणी अर्पण करते. जे काही सांगताना बोलताना माझं चुकलं असेल त्यातलंच तुम्ही योग्य घ्या, जे चुकीचं असेल ते सोडून द्या किंवा माझं मला परत करा. पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका अनुभवासोबत, एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा, सेवेकरी व्हा आणि नवीन सेवेकरी घडवत राहा. श्री स्वामी समर्थ.